शेटने विकसित केलेली आहे ती टेक्निक। हॅपी बर्थडे टू यू। समुद्रातल्या माशांना खराब म्हणजे किडनी स्टोन होत हो का। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत म्हणजे मस्त म्हटलं काहीतरी मासे घेऊ आणि मासे घेऊन काहीतरी म्हटलं मस्त म्हटलं फ्राय करू। तर असा काहीसा प्लॅन आहे। तर आम्ही आता चाललोय म्हणजे बीचला म्हटलं मस्त जाऊ आणि माझ्यासोबत आहे इकडे रत्नाकर, तुम्ही बघू शकताय। आणि मग हे बघा साहित्य बी ती सगळं घेऊन ठेवलंय, हे तुम्ही बघू शकताय। सगळं साहित्य वगैरे आहे, म्हणजे मच्छी आहे आणि थोडंसं चिकन आहे, ते घेऊन म्हटलं मस्त जाऊ आणि मस्त फ्राय वगैरे करू। आणि असा आपला काहीसा व्हिडिओ होता। तर तिथं मग ना आम्ही काय केलं, तिथूनच म्हणजे दापोलीमध्येच मच्छी वगैरे विकायला येतात, बुरोंडीचे लय फेमस आहेत बुरोंडीचं, तुम्हाला नक्की व्हिडिओ नंतर पुढे दाखवीन मी। तर तिथून आम्ही ना मच्छी घेतली, ताजी बांगडे मासे घेतले। आज आपण बांगडा फ्राय व्हिडिओ बघणार आहोत। तर साधी सोपी पद्धतीने तुम्ही कशा म्हणजे फ्राय वगैरे करू शकता ना, याचा मी तुम्हाला पूर्ण माहिती देईन फ्राय वगैरे करताना। तर आम्ही आता रस्त्यात थांबलोय, जरा पावसाचं वातावरण आहे, जरा म्हणजे वातावरण आज लयच बिघडलं आहे, केव्हा पाऊस येतो केव्हा ऊन पडतोय केव्हा कसं काय, तर असं जरा चाललंय। तर म्हटलं मग आता थोडंसं म्हटलं थांबू आणि जाऊया मग। तर मग चला तुम्हाला दाखवतो, मच्छी म्हणजे आम्ही साफ करून आणलेली आहे। मग चला निघूया मस्त, आपण काय एवढं काही टेन्शन नाही, मस्त निवांत बनवू आणि निवांत खाऊ। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ना, नक्की मला कमेंट्स करा। तुमच्याकडे बांगडे मिळतात काय, मिळत असेल तर असे बनवा, मिळतात काय ते पण कमेंट्स करून मला सांगा। तर चला, आणि पुढच्या वेळेस तुम्हाला कोणता मच्छीचा फ्राय व्हिडिओ पाहिजे ना, ते पण मला सांगा, मी नक्की प्रयत्न करेन। तर चला मग जाऊया आता, निघूया, पाऊस जरा थांबलाय तर चला निघूया आता मग। बाकी बांगडी कशी हो? बांगडे 100ला द्या ना बांगड्याचा एक वाटा, साफ करून द्या पण। हा हा हा, रावस कसा? हा त्याचे 2500 रुपये। 2500 एक नंबर क्वालिटी आहे, एक नंबर जिवंत आहे। आणि बोंबील? लेपन आहे। बोंबील कसे? बोंबील 200 रुपये। 200 रुपये का? मोठे मोठे यात लागले। घेतली तर इथंच घेतो आम्ही, ते एक लेपा टाका। बस 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 बस, तसंच ठेवा, तसंच ठेवा। घे पिशवी ते इकडे 200 रुपये। नाही 100 दोन्ही 200चे मध्ये 200 रुपये पण काही जास्त घेतलं। तर मित्रांनो, आम्ही आता आलो इकडं, म्हणजे गाडी वगैरे तिथं मस्त लावून दिली, ते बघा तिथं गाडी लावली। आणि आता इकडं म्हटलं ना जरा पानं शोधायचे आहेत आपल्याला केळीचे, म्हणून इकडं बघतोय जरा केळीची पानं। आणि समुद्राच्या एकदम काठाला आलोय, म्हणजे बीचला आलोय। इकडं बीच आहे समोर, तुम्ही बघू शकता बघा, इकडं आलोय आता आम्ही। आणि इकडं ना जरा मला वाटतंय चांगलं म्हणजे लोकेशन आपल्याला बनवायला वगैरे, म्हणजे आपल्याला मच्छी वगैरे फ्राय करायला जरा मस्त आहे। बीच पण आहे शेजारी आणि मस्त बनवला असता। आता बघूया आता, म्हणजे आम्ही आता शोधू राहिलोय लोकेशन, काही कुठं चांगला बनवता येईल वगैरे, बघू बरं। केळीचे पानं फोडायचे आहेत, तर इकडे गेलाय रत्नाकर शेठ। काय रे, कुठून जाशील? आपल्याला म्हणजे मच्छी वगैरे करायला लागेल ना, म्हणजे ठेवायला वगैरे खायला वगैरे, तर त्यासाठी म्हणजे पाहिजेच केळीची पानं, म्हणून मग आता हे बघा हे तोडून तोडून आता टाकू राहिलाय। तर मित्रांनो फायनली ना हे बघा, हे आपण जे पानं आहेत ते मस्त तोडून झाले। आणि आता हे पानं घ्यायचे आणि मस्त मच्छी वगैरे जरा साफ करायला लागेल, साफ म्हणजे धुवायला लागेल। आपण तिकडनं साफ करून आणले, थोड्याशा त्याला म्हणजे पट्टी मारायला लागतील वरतून, ते आपण करून घेऊ, एवढं काही विषय नाही। मस्त समुद्राचं पाणी आहे एवढं, आणि पाणी तिकडे खडक आहे ना, तिकडे चांगलं असतं, म्हणजे तिकडे वाळू वगैरे येत नाही म्हणून ते चांगलं असतं पाणी। तर तिकडे ते पाणी वगैरे आहे मस्त खडकाच्या जवळ ना, धुवून घेऊ। आणि हे काय करतोस मग, इकडेच ठेवतोस काय हे पानं? पानं इकडेच ठेव, मग इकडे खडकावर ठेव, नाही इकडे ठेव मस्त, इकडे ही जागा जरा चांगली आहे। ते बघा इथं ठेवलंय, तर जाऊया। तर मित्रांनो इकडे साफसफाई चालू आहे आता मच्छीची, आणि इकडे लाटा बघा कशा येऊ राहिल्या पाठीमागनं, एकदम खतरनाक।
इथं तुम्ही बघू शकता मस्त फायनली एकदम भारी आपले खाऱ्या पाण्यात म्हणजे साफ करून ठेवलेले आहेत बांगडे आणि चिकन. खाऱ्या पाण्यात म्हणजे कसं ते काय एकदम भारी पाणी असतं, ते काही खराब नाही पाणी राहत. मस्त इथं ठेवलेत हे बघा. आता इथं मस्त काप बीप करून घ्यायचं आणि मॅरिनेशन करायचं आहे. तर आपला रत्नाकर शेट करणार आहे मॅरिनेशन आज, बरोबर. आणि ऊन पण भारी पडलाय, म्हणजे ऊन पण आता वातावरण पण जरा साथ देऊ राहिलंय. चला आता सुरुवात करूया. तर मित्रांनो हे बघा आपलं साहित्य काय काय आहे याच्यात. ही आपली एक पाण्याची बॉटल, आपला हा एक पॅन, आपला मसाले सगळे मिक्स मसाला करून आणलाय. कॅन, कॅन म्हणजे ब्युटेन गॅसचा कॅन हा. आणि आपली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोर्टेबल हा गॅस. मस्त ना, एकदम भारी. हे सगळं साहित्य आहे. आणि बाकीचं साहित्य आहे ते इकडं आहे. तेलाची बॉटल आणि हे लिंबू. बस बाकी आता इकडे ठेवू. इथं मॅरिनेशनसाठी काप मारायला सुरुवात केली रत्नाकरनी, तुम्ही बघू शकता. त्याला केले ना कट मारले, त्याच्यात आपल्या चिकनला पण करायचे आहेत. असं करतोस, कट नाही मारत. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. तुम्ही बघू शकता ते शेट पण मोठा कुक आहे, फक्त घरी आळस करतो म्हणून. बस हे बघा मस्त असे काप करून घ्या, एकदम भारी. नाही जेणेकरून म्हणजे मसाला व्यवस्थित मॅरिनेट व्हायला पाहिजे, हाच उद्देश. तर लिंबू घेतलाय. लिंबू खूप महत्त्वाचा विषय आहे बरं का मित्रांनो. मॅरिनेशनला लिंबू हा पाहिजेच. लिंबू जर नसेल ना तर व्यवस्थित होत नाही मॅरिनेशन, आणि चव पण व्यवस्थित होत नाही. म्हणजे मच्छीची तरी आंबट काहीतरी पाहिजेच. आंबट असल्याशिवाय ना मच्छी चांगली लागणारच नाही. इकडे कोकम वापरतात कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी, पण आपण लिंबू वापरलाय कारण कोकम कसं ते पाण्यात थोडंसं ठेवायला लागतं. मग आपल्याकडे इथं पाण्याची जरा कमतरता आहे, म्हणजे बाहेर आपण आलोय ना, मग ते अजून कुठे काय करत बसणार आपण, नाही का. तर त्यापेक्षा साधा सोपा पर्याय म्हणजे आपण लिंबू घेतला आणि लिंबू पिळायचा मस्त. आणि आता जो आहे ना हा बघा पूर्ण मिक्स मसाला आहे बरं का. याच्यामध्ये हळद आहे, परत कोकणी मसाला आहे, परत तिखट मीठ आहे, सगळं याच्यामध्येच आहे. हा एवढासा डबा, याच्यामध्ये सगळं आहे. सगळं काय आहे, काळी मिरी आहे, सगळंच आहे. हे बघा, हो समजलं. असं तुम्ही कोणता पण थोडासा मसाला घ्यायचा, ते तुम्ही घेऊन करू शकता. कोणता पण मसाला घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, मॅरिनेशन सेपरेट सेपरेट करायचं आहे. एकत्र समजा मॅरिनेशन केलं ना तर चव बिघडेल मग, कारण ते मसाले म्हणजे मच्छी जी आहे ना आपली तिला वैस लागते आणि चिकन एवढं काही वैस नाही राहत, म्हणून वेगवेगळं सेपरेट करायचं आहे मॅरिनेशन. मसाला आपण तोच वापरणार आहोत, जो आपला कॉमन मसाला आपण आणलाय ना तोच वापरणार आहोत. तर चला करा सुरुवात करा रत्नाकर शेट. हे तुम्ही बघू शकता मस्त मसाला. नाही हे तिकडे मच्छीचं तिकडे ठेव, नाही तर ते काय होईल माहिती आहे का, पाणी ते सगळं खाली जाईल ना. तर मित्रांनो हे बघा मच्छी इकडे मस्त आता मॅरिनेट झाले. हे बघा झाले मॅरिनेट थोडंसं, आणि थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यात. हे घे भाई. तेल टाकून मस्त मिक्स करून घेतला. आता परत मसाला टाकायचा आहे. तुम्ही बघू शकताय एकदम खतरनाक क्वालिटी. बघा ना बांगड्याची क्वालिटीच खतरनाक आहे. काय कुठला मासा? बुरुंडी. बुरुंडीचा. बुरुंडी म्हणजे फ्रेश मच्छी. ओळख आहे बरं का दापोलीमध्ये, बुरुंडी म्हणजे फ्रेश मच्छी. तर मित्रांनो आता ना म्हणजे मच्छी वगैरे मस्त झाले मॅरिनेशन. आता आपल्याला चिकनचं करायचं, ते साईडला ठेवतोस काय? बरं ठीक आहे, साईडला ठेव. तर थोडा वेळ आपल्याला साईडला ठेवलं इकडं, तुम्ही बघू शकता. मस्त ती तोपर्यंत मॅरिनेशन होऊन जाईल. आणि तोपर्यंत आपल्या इथं चिकन जे आहे ना, आता चिकनचं हे बघा, हे चिकनचं करणार आहोत. हे पण भारी करूया. त्याच्यामध्ये पहिले ऑइल टाकले थोडंसं, हे बघा
ऑइलची काही कमतरता नाही आपल्याकडे, ऑइल भरपूर आहे काय. तर मित्रांनो आता चिकनचं हे बघा मॅरिनेशन मस्त झालंय. आता जवळपास अर्धा पाऊण तास झालाय आपण मॅरिनेशन करून ठेवला. आता चला 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 उचला उचला आता पाहुण्याला तोंडाला आता पाणी सुटलंय. आता चला तिकडे गॅस बीस आपण मस्त ठेवलाय. तर मित्रांनो इकडे गॅस बीस मस्त आता ठेवलाय, हे बघा तुम्ही बघू शकताय मस्त पैकी. तर मित्रांनो आता बघा तेल बिल मस्त गरम झालाय आणि रत्नाकरांना दाखवतो एक वेळेस कसा मॅरिनेशन झालाय ते. तुम्ही बघू शकताय एकदम खतरनाक मॅरिनेशन, हे बघा एकदम खतरनाक झकास. तर मग काय करायची सुरुवात, चला ओके. असं पाहिजे एकदम गरमागरम खतरनाक. जबरदस्त. तर मित्रांनो आता ना म्हणजे एक साईड ना भारी झालेली आहे फ्राय, हे तुम्ही बघू शकता. कलर बघा कसा भारी आलाय. तर आपल्याला आता व्यवस्थित करायला लागेल फ्राय, म्हणजे नुसतं असं थोडंफार असं फ्राय करून नाही चालणार. ते चिकन आहे ते लगेच शिजत नाही, मच्छी बिच्छी मस्त लगेच शिजते पण हे लगेच शिजत नाही. आता रत्नाकर शेट मस्त भिडलाय भाऊ. अरे ते पण फ्राय झाला भाई, अरे ते केळीचा पण फ्राय झाला. तर मित्रांनो आधी ना थोडासा म्हणजे हाय फ्लेमवर फ्राय केला, आता नंतर थोडा कमी केलाय, कारण काय ते शिजायला पाहिजे मधून पण. आणि मस्त वरतून तो भारी क्रिस्पी झालाय. आता बघूया, हे बघा चालू आहे फ्राय करणं. आणि अजून तेवढं चिकन बाकी आहे आपलं, हे बघा हे एवढं चिकन बाकी आहे. आणि मच्छी कसं लगेच होतं ना, म्हणून मच्छी तिकडं मॅरिनेट करत ठेवलेली आहे, मस्त ती मॅरिनेट होईल. आणि इकडं काय मस्त चालू आहे फ्राय करणं. इकडं समुद्राचं नजारा एकदम खतरनाक. आणि इकडनं काय ती झाडी, काय तो पाणी, आणि काय तो पाऊस होता तो गेला निघून आता. रत्नाकर ऐक ना, आता जर समजा आता आपण काय आपलं किडनी स्टोन का होतोय, खराब पाणी पिल्याने किंवा क्षार जास्त गेल्याने, बरोबर. मग समुद्रातल्या माशांना खराब म्हणजे किडनी स्टोन होत हो का? माशी झाला, खेकडा झाला, बातमी दम आहे का? काय वाटत तुला? हा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा, बरोबर की नाही? विषय बरोबर आहे काय? तुम्हाला विषय समजला काय? हा एवढं समजा खराब पाणी त्यात त्यांना किडनी स्टोन व्हायला पाहिजे, म्हणजे त्यांना होत असेल की नाही होत असेल, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. हा नवीन प्रश्न आहे ना जरा भारी भारी. तर मित्रांनो आता बराच वेळ झाला आणि कलर तुम्ही बघू शकता काय भारी आलाय बघा ना, म्हणजे एकदम भारी कलर आलाय. आपण यात काहीच कलर वगैरे काहीच नाही टाकला बरं का, फक्त कोकणी मसाला आणि आपले जे बेसिक मसाले असतात ना ते टाकलेले आहेत. ते कलर बघा तुम्ही एक नंबर, म्हणजे फ्राय इतका भारी झालाय ना. तर फ्राय करणारा माणूसच होता, तर काही विषयच नाही. इकडे फ्राय करणारा माणूस कसा आधी लय मोठे मोठे हॉटेल सांभाळलेले आहेत ना, त्याच्यामुळं मग कसा सवय झाले ना. हे बघा एकदम खतरनाक मध्ये मस्त फ्राय झालाय. आणि आता रत्नाकरांना आता काढतोय साईडला. शिजलंय ना, मग शिजलंय म्हणजे काय मारी. कलर बघा ना मित्रांनो, कलर बघा, कलर काय आलाय मारी एक नंबर. मॅरिनेशन बी खतरनाक वाटतंय बरं का, मॅरिनेशन खतरनाक वाटत आहे. जरा एक पीस झालेला आहे आणि आता बाकीचे पीस आहेत अजून. आता कलेजी वगैरे पण आहे ना, सगळं एकत्र टाकतोस, सगळं एकत्र टाकू राहिलाय. जरा सांभाळून राहायला लागेल, कलेजी एक तर डायरेक्ट फुटते. इकडे बघू शकता आता बाकीची सगळी सोय चालू आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रत्नाकर, हॅपी बर्थडे टू यू.
तर मित्रांनो आता चिकन ना जवळपास तरी सगळं झालंय फ्राय. आता हे पण काढायचं आहे आपल्याला. हा एकदम खतरनाक कलर तर खतरनाक आलाय. काय वाटतंय तुला? कलरच भारी आलाय म्हणजे कलरचा विषयच नाही. एकदम भारी. हे बघा म्हणजे मेहनत असं काय लाई. हे बघा ना काय खतरनाक एकदम मारी. हे बघा एकदम खतरनाक म्हणजे फ्राय वगैरे भारी झालाय. एकदम भारी झालाय. मेहनत आज रंग लाई असा. तर मित्रांनो आता मच्छी आणली. आता मच्छी फ्राय करायला टाकायची आहे. ती बघा मच्छी पण भारी झाली. एकदम खतरनाक मॅरिनेशन. देते का पण टाकून एकदम भारी. गॅसचा पुरेपूर फायदा नाही. हा प्रॉपर शेप आहे. कडेत माता नाही म्हणून अल्टर. तेच. तर मित्रांनो अशा प्रकारे आता झालेले आहेत आपली मच्छी फ्राय मस्त. आता रत्नाकर ते काढतोय म्हणजे मस्त फ्राय वगैरे झाले आहे. जास्त फ्राय करून पण चालणार नाही. ती काळी झाली ना तर काही खरं नाही म्हणजे मसाला सगळा जळल्यासारखा लागतो. तर हे बघा तुम्ही बघू शकताय मस्त. आता काठे पण मोकळे व्हायला लागलेले आहेत म्हणजे याचा अर्थ समजून जा की मच्छी फ्राय झालेली आहे मस्तपैकी एकदम. इथं आता आपली जागा आहे इकडं एकदम भारी. काय असं झालंय केव्हा खावा आता. तर मित्रांनो फायनल तुम्ही बघू शकता एकदम भारी आता फ्राय झालेले आहेत. इकडं मच्छी आहे, तिकडे चिकन आहे आणि इकडं आपला सगळं आता काम उरकलेलं आहे मस्तपैकी एकदम भारी झक्कास. आणि आता इकडे जरा थोडासा फायनल लुक इकडे चालू आहे. फायनल टचअप. खतरनाक म्हणजे एकदम ते कोरडं नाही लागायला पाहिजे ना म्हणून ही टेक्निक आहे. शेटने विकसित केलेली आहे ती टेक्निक. तर हे बघा इकडे बघू शकता तुम्ही मस्तपैकी एकदम. तर मित्रांनो हे बघा आता मस्त झालं इथं. आणि आपण आता रत्नाकरला विचारू कसं काय झालंय ते. सांग भाई कसा झालाय ते जरा. कलेजा पहिले मीठ एकदम परफेक्ट. एक नंबर ना. ते बघा इथं आता मला पण आता राहावले जात नाही. हा मच्छी बघ ना बरं चांगली फ्राय झाली का मस्त. मस्त ना शिजली ना भारी मस्त ना. मग करू का सुरुवात आता. करा हा मी पण आता बसतोय एकदम भारी आता. फक्त तुम्हाला सांगतो मिठाची गरजच नाही. मिठाची गरज नाही ना. कलेजी घेतलाय थोडासा एकदम भारी झालाय. मस्त झालंय खरंच भारी झालाय. कमी मसाल्यात आणि एकदम भारी झालाय म्हणजे जास्त मसाला नाही होता. कोकणी मसाला होता परत तेवढा तो इनफ राहतो सगळ्यासाठी तुम्हाला माहीतच आहे. तर चला मग आता लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.